संतोष, आपल्या रसिकांना एक चांगली मेजवानी मिळणार आहे. काय म्हणजे लोकसंगीताचे जे लोप पावत चाललेले जे कला प्रकार आहेत ते मला वाटते योगायोगाने, योग लागतो हा, योगायोगाने पोवाडा आला, त्यानंतर लावणी आली आणि भारूड हा जवळजवळ लुप्त झालेला प्रकार आपण पुन्हा एकदा या चित्रपटाच्या माध्यमातून आपल्या रसिकांसाठी घेऊन आलो. पण पुन्हा एकदा हे जे भारूड आहे, भारूड म्हणजे बहुरूड म्हणजे लोकमानसात जे वाईट चालीरीती आहेत त्यांच्यावरती आसूड ओढणारा हा जो कला प्रकार आहे, हा काव्य प्रकार आहे, त्याला भारूड म्हणतात. या चित्रपटातलं हे भारूड देखील असंच सिच्युएशनल आहे आणि त्याचे शब्द पण आपण ऐकलात, गेला माझा इंग्लिश सासरा गेला. तो कसा गेला, का गेला हे तुम्हाला चित्रपटातनं कळेलच. पण हे भारूड करताना मला वाटतं हे कोणी लिहिलं आणि कोणी गायलं हे तू तुझ्या हे लिहिलंय मानवेल गायकवाड यांनी आणि गायलंय सुद्धा त्यांनीच गायलं. त्यांनीच गायलंय. आणि पंढरीनाथ कांबळी यांनी त्यांना साथ दिली आहे. जे संवादनी आपण जे म्हणतो म्हणजे भारुडाचं एकच असं, गेला माझा इंग्लिश सासरा हा गेला, त्याच्यानंतरची जी गेला म्हणजे कोण हा सासरा, त्याचं उलगडणे जे आहे असते 2 ओळी, पण त्याचं पूर्ण रात्रभर त्याचं ते काय म्हणतात चरवण चालूच असतं. असं म्हणतो ना की काय भारूड लावले राव तुम्ही, म्हणजे भारूड म्हणजे एवढं इलॅबरेटली ते सांगत असतात 2 ओळीचं. तर तसं सांगणं जे आहे ते मानवेल काकांनी आणि त्यांच्याबरोबर माझा मित्र पंढरीनाथ कांबळे म्हणजे तुमचा लाडका पॅडी कांबळे यांनी त्यांच्याबरोबर जे संवादनी केली ती अप्रतिम झालेली, अगदी म्हणजे हसून हसून पोट दुखतं आमचं. आणि लिहिलंय पण फार छान लिहिलंय त्यांनी. ते मेसेज पण दिले आणि कॉमेडी पण लोकांना. पण अरे संतोष आहेच ते भारुडाचं हीच कमाल आहे की आपण म्हणतो ना की कडू काही जर दिलं मुलांना तर ते त्यांना भावत नाही. मग आपण काय करतो, शुगर कोटेड गोळ्या असतात त्या दिल्या की त्या बरोबर औषध म्हणून जातं. तसं आपला समाज जो आहे तो लहान मुलाप्रमाणे आहे. जर त्याला डायरेक्टली काय सांगशील तर त्याला ते कळणार नाही, पण थोडासा असा हास्याचा मुलामा दिला आणि त्याच्यामध्ये छोटासा एक मेसेज दिला की त्यांच्या पचनी पडतं ते, असा हा प्रकार लोप पावत चाललेला हा देखील या माध्यमातून पुन्हा एकदा या चित्रपटात आलेला आहे. आणि तो अगदी फार रंगलेला आहे. आणि खास गोष्ट याची खास गोष्ट म्हणजे स्क्रीनवरती अशोक समर्थ यांनी बाईच्या वेशामध्ये आणि त्याचबरोबर आमचे महेश दादा गव्हाणकर यांनी जी काय गंमत केली आहे त्या सीनमध्ये, अगदी म्हणजे दोन्ही अगदी मिळून आलेलं आहे. ते फार छान ते भारूड झालेलं आहे. आग गेला माझा इंग्लिश सासरा गेला, आग गेला माझा इंग्लिश सासरा गेला, आग गेला माझा इंग्लिश सासरा गेला, आग गेला माझा इंग्लिश सासरा गेला. उदेश, तुझ्या काही आयुष्यातल्या घडामोडी आणि तुझं असं गमतीशीर काही झालं असेल तर ते प्लीज आपल्या प्रेक्षकांना सांग. नक्की मला सांगायला आवडेल. संतोष, तुला माहिती आहे बाबांमुळे गाणं तर अगदी आमच्या घरात होतं. म्हणजे आम्ही जन्माला आलो ते स्वर बाबांचे खड्या आवाजातले आमच्या कानावर पडत होते. आणि ती असं म्हणतात ना की शेर जब जाता है तो वो सिखाता नहीं अपने बच्चों को कि शिकार कैसे करना है, वो बस उसके साथ रह के सीख जाते हैं. तसं बाबांबरोबर राहून राहून ते कळत नकळत आमच्यामध्ये ते रुजलं, ते रक्तात होतं. आणि खरं सांगायचं तर मी गायक वगैरे व्हावं असं मला वाटत नव्हतं किंवा मला कधी फील नाही झालं की मी गायक व्हावं असं की करिअर म्हणून हे घ्यावं. पण बाबांचे कळत नकळत ते संस्कार होत होते. आणि अचानक पण बाबांचं मी एक सांगतो की त्यांनी लोकसंगीत असून देखील आम्हाला त्यांनी कधी जबरदस्ती केली नाही की तुम्ही हेच संगीत पुढे न्यायला पाहिजे, की आपल्या घराण्याचं संगीत आहे हा वारसा पुढे चालवला पाहिजे. रादर मी एक गोष्ट सांगेन तुला की पहिल्यांदा जेव्हा आम्हाला 79-80 जेव्हा पहिल्यांदा आमच्याकडे टेप रेकॉर्डर घरी आला तेव्हा HMVमधून बाबांनी खळे काकांचे अभंग तुकयाचे ही कॅसेट आणून दिली आम्हाला. गुलाम अली ज्यांचा मी चाहता आहे, गुलाम अली यांच्या गझल्स आम्हाला ऐकवल्या की त्यांनी नुसतं असं आम्हाला सांगितलं लोकसंगीत म्हणजे नाही, त्यांनी सांगितलं. आणि त्यांनी जॅझ म्हणा किंवा वेस्टर्न जे संगीत आहे त्या 8-10 कॅसेट त्यांनी एकत्र आणल्या होत्या की जेणेकरून तुम्ही सगळं संगीत ऐका, सगळ्यांची मजा घ्या. तुम्हाला काय आवडतं, तुम्हाला शास्त्रीय संगीत शिकायचं आहे की सुगम संगीत की लोकसंगीत, की असं सांगू नका नंतर अरे हे आम्हाला आवडलं पण तुम्ही आमच्यापर्यंत ते संस्कार पोहोचवले नाहीत, याची त्यांनी दक्षता घेतली. आणि गुलाम अली वगैरे हे आम्ही ऐकतच आलो होतो. आणि हा जो प्रवास चालू होता पण अचानकपणे एकदा 10वीमध्ये आम्ही आमचं सिंगिंग काहीतरी प्रोग्राम होता आणि त्याच्यामध्ये मी आपला सहज म्हणून भाग घेतला आणि सगळ्यांना ते आवडलं. म्हणे अरे तू एवढ्या वर्ष सिंगिंग कॉम्पिटिशनमध्ये भाग का नाही घेतलास तू, आणि तुला स्टेज फिअर नाही, तो अगदी मस्त गाणं म्हणाला. तेव्हा पण मी पहिलं पंकज उदास यांची ती गझल म्हटलं होतं तेव्हा. आणि उर्दूचे संस्कार बाबांमुळे होतेच. तर ते झालं. आणि त्याच्यानंतर मग कॉलेजमध्ये असताना मी माझा अगदी जिवलग मित्र प्रशांत सांगेकर
याच्या कॉलेजला सायन आयुर्वेदिक कॉलेजला मी गेलो होतो तेव्हा मी पहिल्यांदा तिकडे गायलो आणि मला 3रं पारितोषिक मिळालं वा वा. इंटर कॉलेजिएटमध्ये. आणि त्यानंतर मग डॉक्टर जयदीप मिराशी आणि महाराष्ट्र मंथन म्हणून जे आहे ते मला खूप आठवण होते त्याची. त्याच्यामुळे मला एक काय म्हणतात कमर्शियल ब्रेक जो आपण म्हणतो ना तो या कार्यक्रमामुळे मिळाला. आदेश बांदेकर हे सगळी मंडळी त्याच्यामध्ये होती, डॉक्टर जयदीप मिराशी. आणि या लोकांमुळे मग महाराष्ट्र मंथनमध्ये मी आलो आणि मग वेगवेगळ्या लोकांशी माझ्या गाठीभेटी झाल्या. मग माझा मित्र कौशल इनामदार, आमचा 25वा प्रयोग होता जुन्या रवींद्रनाट्य मंदिरमध्ये. आणि तेव्हा कौशल इनामदार हा रुपारेलचा, हे सगळे रुपारेलची मंडळी, आदेश बांदेकर वगैरे. तर हे लोक तेव्हा कौशल आला आणि शो बघितला आणि गपचूप बिचारा आला आणि अरे उदेश, मी कौशल इनामदार, तू माझ्यासाठी एक गाणं गाशील का रे? म्हटलं काय मित्र, असं काय म्हणतोस तू? नाही नक्कीच मी गाईन. आणि त्याला माझ्यामध्ये कुठेतरी वेगळा आवाज, तो बाज आमचा वेगळा, त्यामुळे त्यांनी मला ते गाणं दिलं. आणि ते गाणं फार अगदी म्हणजे त्या गाण्यामुळे मला प्रसिद्धी मिळाली त्याच्यानं. म्हणजे आम्ही वाद्यवृंदाचे कार्यक्रम तर आम्ही करतच होतो, पण या गाण्यामुळे मला एक वेगळं आयडेंटिटी की उदेश उमप म्हणजे हे गाणं. तर ते गाणं होतं वासाचा पयाला पाऊस अयाला नभाचे घुम्मड मातीये भारी आला, असं संगमेश्वरी भाषेतले ते गाणं. वासाचा पयला पाऊसे आयला, वासाचा पयला पाऊसे आयला नभाचे घुमड, नभाचे घुमड मातीये भारी आला, वासाचा पयला पाऊसे आयला, वासाचा पयला पाऊसे आयला. गणपती बाप्पा मोरया, पुढल्या वर्षी लवकर या. पयल नमन गेडा देवाला, गेडा गावाला, गेडा पाटलाला, गेडा मंडळीला.